विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी, पद्य क्रमांक 6, वस्तू. कवी द भा धामणस्कर. कवी परिचय. मराठी कवितेच्या दालनात कवी द भा धामणस्करांच्या कवितेचे स्थान मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. भावोत्कटता, चिंतनशीलता, माणुसकीचा जिव्हाळा यामुळे कवी धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांचे काव्यसंग्रह. प्राक्तनाचे संदर्भ. बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश. कवी धामणस्कर यांना मिळालेले पुरस्कार. त्यांच्या प्राक्तनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार मिळाला. तसेच बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले. साहित्य अकादमीच्या 60ोत्तरी मराठी कवितेत त्यांच्या 5 कवितांचा समावेश होता. ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या भारतीय कविताये 1983 मध्ये 5 मराठी कवींच्या कवितात त्यांचाही समावेश होता. त्यांच्या काही कविता हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड व इंग्रजी भाषात अनुवादित झालेल्या आहेत. त्यांचे आकाशवाणी व दूरदर्शनवर कविता वाचन झाले आहे. कवितेचा आशय. वस्तू ही कविता भरून आलेले आकाश या संग्रहातून घेतलेली आहे. प्रस्तुत कवितेत कवी द भा धामणस्कर यांनी निर्जीव वस्तू या मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात. या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे. आयुष्यभर आपली सेवा करणाऱ्या वस्तूंचा योग्य सन्मान आपण राखला पाहिजे, हा विचार प्रस्तुत कवितेत मांडला आहे. कवितेचा रचना प्रकार. मुक्तछंद. कवितेचा काव्यसंग्रह. भरून आलेले आकाश. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव. वस्तूशी निगडीत स्नेहाची भावना. विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या अनेक वस्तूंची गरज भासते आणि त्या वस्तू आपल्या गरजा पूर्ण देखील करतात. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. परंतु वस्तूंची गरज संपली की आपण ती कुठेही ठेवतो, खराब झाली की फेकून देतो, हे योग्य नाही. परदेशात यूज अँड थ्रो ही संकल्पना आहे आणि आता तर हळूहळू आपल्याकडेही कल्पना येऊ लागली आहे. परंतु आपली गरज संपल्यावर वस्तू फेकून देणे ही आपली संस्कृती नाही, कारण वस्तू माणसांना दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. खरोखरच कवितेत कवीने मांडलेला विचार हा आपल्याला प्रेरणादायी आहे. माणसाचे आयुष्य तर क्षणभंगुर आहे, परंतु वस्तूमधून आपला स्नेह जिवंत ठेवणे शक्य असते. त्यामुळेच तर थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. भावार्थ. वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात, वस्तूंना जीव नसेल म्हणजे प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो, त्या सुखावतात. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूंना जीव नसतो, त्या निर्जीव असतात, पण त्यांना जीव असल्याप्रमाणे वागवावे. आपल्यासारखे त्यांना मनही नसते, पण आपण जर त्यांना जीव आणि मन आहे असे समजून काळजी घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, तर त्या वस्तूही प्रचंड सुखावतात. म्हणजेच त्यांची उपयुक्तता वाढते. म्हणजे वस्तू माणसासारख्याच संवेदनशील असतात, असेच कवींना प्रस्तुत पद्यपंक्तीतून सांगायचे आहे. प्रस्तुत पद्यपंक्तीत वस्तूंवर सुखावतात या मानवी भावनेचा आरोप झालेला आहे. त्यामुळे येथे चेतन गुणोक्ती अलंकार साधला गेला आहे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. भावार्थ. वस्तू या आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या असतात. खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवकच असतात,
पण तरीही आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान द्यावा. वस्तूंच्या आपल्याकडून फार अपेक्षा नसतात. त्यांना वेगळी आणि स्वतंत्र खोलीही नको असते. फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन द्या. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते. विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता असते आणि या वस्तू सदैव आपल्या सेवेला तत्पर असतात. म्हणून आपण त्यांना योग्य तो मान दिलाच पाहिजे. आपण अनेक माणसांशी नाते जोडतो व निभावतो सुद्धा. त्याप्रमाणे वस्तूंशी नाते व स्नेहबंध जोडावा. त्यांच्याशी प्रेमाने वागावे. तसेच वस्तूंना माणसांप्रमाणे स्वतंत्र खोली नको असते, पण त्यांची ठराविक जागा असते आणि ती जागा आपणच ठरवतो. त्यामुळे त्या वेळच्या वेळी सापडतात. आपला वेळ, शक्ती शोधण्यात वाया जात नाही. तसेच वस्तूंचे नुकसान होत नाही. पूर्वी रेडिओद्वारे मनोरंजन व्हायचे. प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचाच. परंतु आता रेडिओची जागा दूरदर्शनने घेतल्याने रेडिओला मात्र आपण अडगळीत टाकले. तसेच स्मार्ट टीव्ही आल्याने जुना टीव्ही देखील घरात कुठेतरी कोपऱ्यात पडला. म्हणजेच गरज संपल्यावर आपण त्या वस्तूंनी आपल्याला आतापर्यंत दिलेली साथ, आपल्यावर केलेले उपकार आपण विसरून जातो. हे योग्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वस्तू त्यांच्या ठरलेल्या जागेवर ठेवण्याची सवय आहे ना? काही विद्यार्थी अभ्यासासाठी घेतलेले पुस्तके, वही, पेन कुठेही ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या वेळेला आई माझं पुस्तक, वही, पेन कुठे आहे ग? म्हणून विचारतात. मग शोधण्यात तुमचा वेळ, शक्तीही वाया जाते. म्हणजे ऐनवेळी तुमची फजिती होते. त्यामुळे वस्तूंना ठराविक जागेपासून कुठेही फेकू नका. म्हणजे त्या तुमची जास्त चांगली सेवा करू शकतात. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. भावार्थ: वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते. आपले घाणेरडे हात त्यांना लावू नये. त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता करणे हे हाताने लक्षात ठेवणे म्हणजेच आपण लक्षात ठेवणे गरजेचे असते. वस्तूंना जीवापाड जपावे, काळजी घ्यावी. वस्तूंना लाडावूनही ठेवावे, कारण याच वस्तू आपण या आयुष्यातून निघून गेल्यावरही आपल्या आठवणी, स्नेह जिवंत ठेवणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा आपण वस्तू स्वच्छ ठेवत नाही. त्यामुळे त्या मलिन होतात, कुरूप दिसतात. पण वस्तूंना स्वच्छ ठेवले तर त्यांची उपयुक्तता वाढते, त्या चांगल्या दिसतात. त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते, दीर्घकाळ सेवा देतात. शिवाय स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे. स्वच्छता हा परमेश्वर आहे. म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही, आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ ठेवता आले पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. या ओळीतून कवींनी माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे. एखाद्या लहान बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी, कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह जिवंत ठेवणार आहेत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. भावार्थ: एखादी वस्तू वापरण्यास अयोग्य झाली, तिची कार्यक्षमता संपुष्टात आली की तिला घराबाहेर काढले जाते. पण वर्षानुवर्ष आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, माणसासारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. तसेच वस्तूंचे आयुष्य संपले की त्यांनाही आपण कृतज्ञतापूर्वक निरोप दिला पाहिजे. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: या कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. त्यामुळे शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन येत नाही. कवींनी साध्या पण आवाहक शब्दातून मोठे तत्त्व येथे व्यक्त केले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहज संवाद घडतो. अत्यंत हळूवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्या साध्या शब्दातून व्यक्त करतात. विद्यार्थी मित्रांनो, कवितेत मांडलेले विचार तुमच्या लक्षात आले असतीलच. तेव्हा कवितेखालील स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.